नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आज आपण आलो आहोत सांगली जिल्ह्यातील मिरज बस स्थानक आणि इथूनच आपल्या प्रवासाला सुरुवात होणार आहे मिरज पासून ते श्रीवर्धन पर्यंत। आणि या प्रवासाचं अंतर बघायचं झालं तर जवळपास 300 ते 350 किलोमीटरचा हा प्रवास आहे। आणि माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता मिरज बस स्थानकचं हे बांधकामाचं कामकाज अजूनपर्यंत बांधकाम पूर्ण नाही झालं, तर बघूया आता पुढे कधी बांधकाम पूर्ण होईल। आता मिरज बस स्टँड वरून जी गाडी लागणार आहे आपल्याला श्रीवर्धन जाण्यासाठी सकाळी 6:45ची गाडी। सध्या टाइम झालेला आहे सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि गाडी लागायला आपल्याकडे पाऊण तास बाकी आहे। आणि समोर पाहू शकता मिरज बस स्टँडचं हे टेम्पररी परिसर, सकाळी 6 वाजताचे दृश्य। फायनली मंडळी आपल्याला बस लागलेली आहे 6:42 3 मिनिटं आधीच आपली बस फलाटला लागलेली। गाडीचा मार्ग पहा, मिरज, सांगली, कराड, सातारा, वाई, महाबळेश्वर, महाड, मानगाव, बोरली आणि श्रीवर्धन असा आपल्या गाडीचा मार्ग आहे। आणि ज्या गाडीनं आपण प्रवास करणार आहे MS14 MT 7546 या गाडीनं आपण प्रवास करणार आहे। आणि तुम्हाला गाडीचा मार्ग दाखवलाच असेल कोणत्या मार्गे आपली बस जाणार आहे। तर गाडीचा मार्ग थोडासा युनिक आहे, सातारा नंतर एकदम बघण्यासारखा रूट आहे। वातावरण बघायचं झालं तर एकदम पावसाळी असं वातावरण आहे आणि बस स्टँड वरती पाऊस पडलेला तुम्हाला दिसतच असेल। फायनली मंडळी आपली बस निघते मिरज बस स्टँड वरून आणि बरोबर टायमिंगला गाडी निघालेली आहे 6:45ची गाडी। मिरज बस स्टँडला आपल्याला सबस्क्रायबर मंडळी भेटले होते, त्याच्यामुळे जास्त काय मला मिरज बस स्टँडला बोलता आले नाही। त्यांच्यासोबत एक फोटो वगैरे काढलेला, मस्त वाटलं भेटून की असं काहीतरी प्रवासात सबस्क्रायबर भेटतात ना, ते भारी वाटते ते गोष्टी। पण श्रीवर्धन मिरज आगारी जी गाडी सजवली आहे तुम्ही पाहू शकता, हार वगैरे एकदम मस्त अशी सजवली आहे गाडी। पण या प्रवासात मला आज पहिल्यांदाच बऱ्याच दिवसापासून डॅशबोर्ड ऑन दिसला आणि ते पण मागचा रिअर कॅमेरा चालू आहे त्याच्यामध्ये, तुम्ही पाहत इथे तुम्हाला दिसत असेल पुढं, तर इथे डॅशबोर्ड चालू आहे आणि चांगल्या कंडिशनमध्ये ते दिसतोय आपल्याला। नाहीतर काही डॅशबोर्ड आहेत एसटीचे ते तुटलेले अवस्थेत, कुठे खराब झाले, कुठे चालतच नाहीये। आत्ता गाडीमध्ये प्रवासी बघायचे झाले तर गाडी ऑलमोस्ट निम्मी भरलेली आहे। आता पुढे बघूया फुल कुठे भरते गाडी। मिरज नंतर आपली बस आली आता सांगली बस स्टँडला। बरोबर या ठिकाणी 7:07 झालेत। मिरजवरून इथपर्यंत पोहोचायला जवळपास 20 मिनिटाचा कालावधी लागलेला आहे, 20-22 मिनिटाचा। तर इथे आपली गाडी थांबलेली आहे जिथे कराड महाबळेश्वर जाण्यासाठी बसेस लागतात त्या ठिकाणी। आणि मिरज आगाराची अजून एक बस आलेली आहे, मिरज दापोली गाडी आणि त्याच्यासोबतच आपली गाडी मिरज श्रीवर्धन, दोन्ही गाड्या या ठिकाणी आहेत। पण योगायोग बघा, आपल्याला नवीन गाडीचा प्रवास करायचा योग आलेला। मला काय आयडिया नव्हती या रोडवर नवीन गाडी की जुनी गाडी, पण भारी आहे। सांगली बस स्टँडचा परिसर बघा, एकदम मस्त असा कॉन्क्रीटचा रोड बनवलेला आणि बस स्टँडची स्वच्छता बघा तुम्ही, एकदम मस्त अशी स्वच्छता ठेवलेली आहे, बस स्टँड मेंटेन मध्ये ठेवलेले। परत एकदा मार्ग सांगतो गाडीचा, मिरज, सांगली, कराड, सातारा, वाई, महाबळेश्वर, महाड, मानगाव, बोरली मार्गे श्रीवर्धन जाते ही गाडी। तर चला मंडळी मस्तपैकी असं या प्रवासाला सुरुवात करूया। बघूया आता हा प्रवास शेवटपर्यंत आपला कसा होतोय। चला तर मग। मिरज पासून जवळपास 50 किलोमीटर अंतर गाठत आता आपण पोहोचलेलो आहे वरून ईश्वरपूर बस स्थानक या ठिकाणी। म्हणजे ईश्वरपूर बस स्थानकला आपण इथं पोहोचलेलो आहे। इथे ईश्वरपूरचा डेपो, हे ईश्वरपूरचं बस स्थानक आणि खाली लोकल गाड्या लागतात। ईश्वरपूरमध्ये आपण सेकंड टाइम या ठिकाणी आलेलो आहे आणि इथे बरोबर सकाळचे 8:08 झाले। आता इथून पुढचा जो स्टॉप आहे तो कराड आणि सातारा। कराड बघायचं झालं तर 30 किलोमीटर अंतरावर आहे आणि सातारा 80 किलोमीटर अंतरावर। मिरज दापोली पण गाडी सेम टायमिंगवर इथं पोहोचलेली आहे
आपल्या गाडीच्या बरोबर मिरज दापोली. आपली जी गाडी ती बुकिंग गाडी आहे आणि आज या गाडीचं निम्म सीट बुकिंग झालं होतं. तुम्हाला जर या गाडीने प्रवास करायचा असेल तर दोन्ही साईडने ही गाडी बुकिंग आहे. बोर्डावर दिल्याप्रमाणे आपली गाडी मिरज सांगली, सांगलीनंतर आता ईश्वरपूरला गाडी आली, ईश्वरपूर नंतर कराड सातारा, त्याच्यानंतर रूट थोडासा चेंज आहे. कराडपासून जवळपास 30 किलोमीटर अंतर काढत आत्ता आपण पोहोचलोय अतित बस स्थानक. बरोबर या ठिकाणी आपली गाडी नाश्त्यासाठी थांबलेली आहे. सकाळचे 9:57 झालेले आहेत. या ठिकाणी आपली बस नाश्त्यासाठी थांबलेली आहे. इथे बस पार्किंग केलेली आहे. आता अतितपासून सातारचे जे अंतर आहे जवळपास 20 किलोमीटर अंतर आणि सातारनंतर रूट चेंज आहे. तुम्हाला रोड दाखवतो नंतर. आधी आपण नाश्ता करूया. या ठिकाणी आपण जो सकाळचा नाश्ता घेतला होता, एक उपमा आणि एक पाणी बॉटल, टोटल खर्च 50 रुपये, म्हणजे 30 रुपयाचा उपमा आणि 20 रुपयाची बॉटल. आणि तिकीट भाडं जे पडलेलं आहे आपल्याला या प्रवासासाठी 704 रुपये तिकीट भाडं, म्हणजे टोटल तुम्ही करू शकता 754 रुपये इतका आपल्याला खर्च आलेला या प्रवासामध्ये. वातावरण पण एकदम ढगाळ आहे ना, तर ऊन लय खतरनाक बाबा. आपण ज्या बसस्टँडला होतो मगाशी ईश्वरपूर, त्याचं नाव आधी पहिलं इस्लामपूर असं होतं आणि त्याच्यानंतर आता ईश्वरपूर असं नाव करण्यात आलं. तर आता तिथवरून 20 किलोमीटर अंतर गाठूया आणि पोहोचूया डायरेक्ट सातारा. मिरज पासून जवळपास 130 किलोमीटर अंतर गाठत 4 ते पावणे 4 तासामध्ये आपली बस पोहोचलेली आहे सातारा बस स्टँडला. सातारा नंतर आपल्या गाडीचा रूट आहे ना थोडासा वेगळा आहे आणि या रूटवर 2 घाट सेक्शन लागणार आहे. पहिला घाट सेक्शन म्हणजे पसरणी घाट आणि पसरणी घाट नंतर आंबेनळी घाट, असे 2 घाट या रूटवर लागणार आहे सातारा नंतर. आणि सातारवरून श्रीवर्धनचा जो अंतर आहे जवळपास 190 किलोमीटरचं अंतर आपल्याला कव्हर करायचं आहे सातारापासून श्रीवर्धन जाण्यासाठी. तर या ठिकाणी बरेच बसेस आलेले आहेत, तुम्ही बसेस बघायचे. हा सातारा बस स्टँडचा परिसर आणि बरोबर या ठिकाणी सकाळचे 11 वाजत आलेत. इकडे गाडी पकडणारी गाडी आलेली आहे बस स्टँडच्या आवारामध्ये. आणि या गाडीचा आपण रूट केलेला आहे स्वारगेट मिरज. रात्राणी बस आहे आणि दोन्हीतला डिफरन्स पण सांगितलेला आहे. शिवशाही ते कन्वर्ट झालेली हिरकणी बस. त्याच गाड्या या ठिकाणी आलेले आहेत. स्वारगेट कोरेगाव, त्याच्यानंतर मलकापूर पुणे, कोरेगाव परळ, मिरज सांगलीवरून जाणारे जास्तीचे प्रवासी होते ते म्हणजे कराड आणि सातारा. आता सातारला गाडी किती भरली ते बघूया. इथे आपली गाडी थांबली पलाट क्रमांक 3ला. सातारला बस एकदम फुल पॅक झालेली आहे, बसायला जागा नाही इथे. बापरे बाप, अक्षरशः फुल झाली गाडी या रूटला. हार वगैरे एकदम मस्त लावला दादांनी, इथं पाहू शकता तुम्ही. सकाळ सकाळ मस्त असा हार घेतलेला आहे. जशी सातारला गाडी भरली अक्षरशः तुफान प्रवासी होते. तुफान शूट करायला चान्सच नाही. वाईला थोडेसे प्रवासी कमी झालेत पण ड्रायव्हर आता म्हणतायत की पुढे अजून फुल पॅक होणार आहे गाडी, त्यामुळे पसरणी घाट काही जास्त काही शूट होणार नाहीये.
माझा प्लॅन होता की पुढे जाऊन पसरणी घाट कव्हर करायचा पुढून फ्रंट साईड, पण आपण वन साईड जेवढं शक्य होईल तेवढं पसरणी घाट शूट करूया. आता वाईपासून महाबळेश्वरचं जे अंतर आहे ना जवळपास 32 किलोमीटरचं अंतर आहे. बरं समोर पाहू शकता हे वाईचं बस स्टँड आणि बस स्टँडवरती बऱ्यापैकी गर्दी आहे. या ठिकाणी जवळजवळ 11:53 झाले, जवळजवळ 12 वाजत आले. सध्या वाईला एवढं काही जास्त टेम्परेचर नाही आहे, तर 34 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान आहे. तुम्ही पाहू शकता 34 डिग्री सेल्सिअस. एकदम थंड असं वातावरण आहे, एसी मध्ये बसल्यासारखं वातावरण आहे. आता पोहोचले आपण महाबळेश्वर. बरोबर या ठिकाणी दुपारचे 1:22 झालेले. उन्हाळ्याच्या सीझन मध्ये इतकी गर्दी आहे ना पर्यटकांची, अक्षरशः इकडचे जे रहिवासी आहेत जे प्रवास करतायत महाबळेश्वर पाचगणी वाई ते बोलत होते कोणत्याच सीझनला एवढी गर्दी नाहीये तेवढे उन्हाळ्याच्या सीझनला गर्दी असते. एकदम तुफान गर्दी आहे. आता इथून पुढे आपल्याला अजून एक घाट लागणार आहे, तो म्हणजे आंबेनळी घाट. आता याच्या आधी तुम्हाला पसरणी घाट तर दाखवलाय, कारण गाडीमध्ये स्टँडिंगचे प्रवासी. आंबेनळी घाट कव्हर करूया आणि पुढच्या पुढचा स्टॉप पोलादपूर. पण त्या आधी गाडी कुठे जेवणासाठी थांबते का नाही ते बघूया. आणि अजून एक गाडी आली महाबळेश्वर दर्शन. ती तुम्हाला महाबळेश्वरच्या जेवढे पण पॉईंट आहेत ना ते फिरवते. महाबळेश्वर दर्शनची जी गाडी आहे ना थोडीफार मॉडिफाय केलेली दिसते. वरून जरा रिफ्लेक्शन काच वगैरे बसवले, एकदम मस्त. कधी जमलं तर करूया या गाडीने पण महाबळेश्वर दर्शन. तुम्हाला जर या गाडीचा टायमिंग माहीत असेल ना तर नक्की आपल्या कमेंटमध्ये सांगा. बघूया करूया तरी. तर मंडळी दुपारच्या जेवणासाठी गाडी थांबलेली आहे हॉटेल सतीश शुद्ध शाकाहारी जेवण. आणि या गाडीचा आपण रूट केला होता. तब्बल 9 घाटातून जाणारी ही गाडी आहे. पिंपरी चिंचवड ते गणपतीपुळे. या गाडीचा ब्लॉग बघितला नसेल तर बघून घ्या. एकदम जबरदस्त असा रूट आहे या गाडीचा. बऱ्याच जणांना या गाडीचा रूट आवडला. तब्बल 1 लाखाच्या वर व्ह्यू आले त्याला. हॉटेल सतीशला जी आपली गाडी थांबलेली आहे दुपारच्या जेवणासाठी. बरोबर या ठिकाणी 1:57 झाले. तर जाऊया आधी बघूया काय मेन्यू आहे ते. आपण या ठिकाणी मेन्यू जो घेतलेला आहे तो म्हणजे दाल खिचडी तो घेतला होता पण तो कॅन्सल केला. आपण या ठिकाणी जी थाळी घेतलेली आहे ती व्हेज थाळी. 180 रुपये नाही तर 190 रुपये पर थाळी. बघूया आता थाळी कशा प्रकारची येते. तर मंडळी आपला जेवणाचा मेनू आलेला आहे. तर व्हेज थाळीमध्ये प्रकार पाहू शकता. त्याच्यामध्ये पापड, चपाती, बटाट्याची भाजी, पुलाव, वरण भात आणि दही. तर 190 रुपये पर प्लेट पडलेली आपल्याला ही थाळी. या ठिकाणी आपल्याला एक व्हेज थाळी आणि पाणी बॉटलसाठी 210 रुपये इतका खर्च आलेला आहे. म्हणजे टोटल 967 रुपये इतका आजच्या प्रवासामध्ये खर्च झालेला आहे. तर मी पास वगैरे नाही काढला कारण माझा 1 डे रिटर्नचा आता परतीचा प्रवास होणार आहे श्रीवर्धनवरून. आतापर्यंत आपले जेवढे पण रूट कव्हर झालेले आहेत मिरज, सांगली, कराड, सातारा, वाई, महाबळेश्वर ज्या पॉईंटला आपण इथे थांबलेलो आहे इथून महाडचं जे अंतर आहे जवळपास 50 किलोमीटर अंतरावर. आंबेनळीचा आता छोटा मोठा घाट कव्हर करूया आणि पोहोचूया महाड. इथे काच वगैरे फुटलेले माहित ना काय विषय. होय दादा काय झालं इथे काच कस काय? बरं 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 अच्छा अच्छा अच्छा.
महाडला बरोबर गाडी आली 3:54 अजून आपला जो प्रवास राहिलेला आहे श्रीवर्धन मानगाव मार्गे, तर जवळपास 80 किलोमीटरचा प्रवास आहे आपला. म्हणजे कमी डिस्टन्सला सुद्धा ना एवढा मोठा वेळ कव्हर करावा लागतो. इथे गर्दी बघा गाडीला. बऱ्याच दिवसानंतर आलो इकडे. आतापर्यंत आपण मिरज पासून 243 किलोमीटरचा पल्ला महाडपर्यंत गाठलेला आहे. अजून आपल्याला इथून जवळपास 78 किलोमीटरचा अंतर दाखवते. या आधी पण श्रीवर्धनचा आपण एक रूट केला होता, लातूर श्रीवर्धन. त्याच्यानंतर हा रूट मिरज श्रीवर्धन. खरं तर मला मिरज ते गुहागर करायचा होता, पण तो विषय असा आहे की ती गाडी निम्म्या रात्री पोहोचते आणि जर ती गाडी निम्म्या रात्री पोहोचली तर परत यायचे वांदे होतात. त्यामुळे म्हणलं हा रोड बेस्ट आहे. मिरज पासून जवळपास 275 किलोमीटर अंतर गाठत तब्बल 10 तासामध्ये आपली बस मानगाव बस स्टँडला पोहोचलेले आहेत. तुम्ही बस पाहू शकता इथे उभी आहे. इथे बस उभी करण्याचं कारण म्हणजे गाडी आता मानगाव डेपोमध्ये डिझेल भरण्यासाठी जाते. त्याच्यानंतर गाडी फलाटला लागेल. आता मानगाववरून श्रीवर्धनचं जे अंतर आहे जवळपास 45 किलोमीटरचं अंतर आहे. 45-47 बापरे बाप. म्हणजे हा जो डिस्टन्स आहे ना तो 350 म्हणजे 350 म्हणण्यापेक्षा 300 ते 320 किलोमीटरचं अंतर भरलेलं आहे. आणि या अंतराला तुम्ही पाहू शकता किती तासाचा कालावधी लागलेला आहे. जवळपास आपण डेलीचे रुटीन करतो लॉंग पल्ल्याचे, त्याला साधारण 12 तास तर लागतात. 450 ते 500 किलोमीटरला प्रवास करायला. आता तुम्ही बघितलं असेल या गाडीला 275 किलोमीटर अंतर गाठायला जवळपास 10 तासांचा प्रवास अक्षरशः इथपर्यंत कंप्लीट झालेला आहे. सगळ्यात जास्त वेळ आपला तिकडेच गेला घाटामध्ये. लोकल गाडी मानगाव मसाला गाडी एकदम ओल्ड आहे, अशोक लेलेंची BS3. आपण एक मानगाव पर्यंत एक रूट केला होता, माजलगाव वरून मानगाव म्हणजे मराठवाडा ते कोकण. आज आपण प्रवास केला होता, त्याला मला वाटतं आय थिंक 3 वर्ष कंप्लीट झाली असेल. आता प्रॉब्लेम असा आहे की आपल्याकडे बी प्लॅन तर आहे. या गाडीचा प्रवास साधारण 10 तासाचा दाखवते, पण 10 तास इथेच झालेले. अजून आपल्याला एक्स्ट्रा टाइम लागणार आहे पुढे. बघूया आता श्रीवर्धन वरून आपल्याला मानगावला यायला गाडी आहे का, कारण परत आपल्याला इथून गाडी पकडायची. तर हा रूट आपण शेवटपर्यंत पोहोचूया. रूट मस्त आहे. थोडासा पावसाळी सीझन असता तर अजून मजा आली असती. मानगाव बस स्टँडचं हे 5 वाजता परिसर बघा, बरीच अशी बस स्टँडला गर्दी आहे बऱ्यापैकी. त्यामुळे नीट गर्दी होती पुढे यायला. चला श्रीवर्धनला जाण्याच्या गाडी चला.
गाडी अक्षरशः ट्रॅफिक मध्ये फुल झाली श्रीवर्धन मध्ये. बरोबर या ठिकाणी संध्याकाळचे 7:30 वाजलेले. आपला जो प्रवास आहे तब्बल मिरज पासून 12.5 तासांचा कंप्लीट प्रवास झालेला आहे मिरज ते श्रीवर्धन. एकदम भारी असा जर्नी होता आणि जे शेवटचं दृश्य पाहायला मिळालं ना ते म्हणजे कोस्टल राईड, समुद्र किनाऱ्याचा प्रवास. एकदम मस्त वाटला तो. बऱ्याच दिवसानंतर काहीतरी असं कोस्टल राईड बघितला. रोड अरुंद असल्यामुळे ना गाड्या बसत नाही त्याच्यामध्ये. तुम्ही पाहू शकता बरेच असे लाईन गाड्यांचे लागलेले आहेत, त्यातमध्ये इष्टिक एवढी बसायची. या गाडीचा जो प्रवास झालेला आहे ज्या जिल्ह्यांमधून झालेला आहे सांगली, सातारा, रायगड आणि रत्नागिरी आणि रायगड. गाडीमध्ये प्रवासी पाहू शकतात. तर एवढी गाडी सध्याला श्रीवर्धनला येता येता एवढे प्रवासी राहिलेले. फायनली मंडळी आपला रोड कंप्लीट झालेला आहे मिरज पासून श्रीवर्धन पर्यंत. आता आपण श्रीवर्धन बस स्टँडला पोहोचलेलो. असा कायसा रायगड जिल्ह्यातला श्रीवर्धन बस स्टँडचा परिसर. रात्रीचे 7:30 वाजताचे दृश्य. या ठिकाणी आपली बस उभी आहे. तब्बल 12.5 तासांचा आपला कंप्लीट प्रवास झालेला आहे. एकदम म्हणजे थकवा नाही काय नाही, एकदम आरामशीर असा प्रवास झालेला आहे. याच्या आधी मी जो व्हिडिओ टाकला होता म्हणजे माझी युट्यूबची इन्कम त्याच्यामध्ये रिव्हील केलेली आहे, कशा प्रकारे माझं स्ट्रगल दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि बऱ्याच जणांची अशी कमेंट आली होती त्याच्यावर. तर दादा तुम्ही QR कॅन व्हिडिओमध्ये टाकत राहा तर आपल्या या ट्रॅव्हल ब्लॉगिंग कंटेंटला चांगला सपोर्ट मिळू शकतो. अजून काय बरेच असं अपग्रेड होऊ शकतं. तर स्क्रीनवर तुम्हाला QR कोड दिलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही डोनेट करू शकता. आणि दुसरी कमेंट अशी होती की दादा तुम्ही वेगळं काहीतरी ट्राय करा, जसं की पर्यटन स्थळ वगैरे. तर मी त्याची जी नियोजन आहे ती 6 महिने आधीच केली होती. काहीतरी म्हणलं आपल्याला वेगळं करायचं, त्यानिमित्तानं तेव्हापासून माझा प्लॅन आहे. तर नवीन काहीतरी कंटेंट येईल तुमच्यासाठी. आणि तिसरी कमेंट अशी होती की दादा तुमचा याच्यामध्ये काहीच फायदा नाहीये. ते पण खरं आहे. चौथी कमेंट अशी आहे की दादा तुम्ही YouTube वगैरे सोडू नका, कारण तुमचे व्हिडिओ भारी असतात, त्याच्यामुळे थोडंफार कसं का होईना पण टिकून आहे. त्या कमेंटमुळे बरेच असं कमेंट येत आहेत, बरेच असं पॉझिटिव्ह कमेंट येत आहेत. प्रत्येकाने थोडाफार सपोर्ट दिला ना तरी खूप होईल माझ्यासाठी. 1 रुपया काही जास्त नाहीये. तर मंडळी हा प्रवास तुम्हाला कसा वाटला नक्कीच कॉमेंट करून सांगा. आणि चला मंडळी हा प्रवास आपण इथे एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. चला बाय. Fearless.